तर मंडळींनो, काल काय आपलं पुन्हा चुकलो. म्हणजे आपण ठरवलेलं काय की काय पण करून व्हिडिओ टाकायचो मोठो. पण काय माझा काल जमला नाही. काल काय ना काहीतरी कारण येतात आणि असा होताच माझ्यासोबत. तर म्हटलं आज तरी शूट करूया. तर आज ना मी व्हिडिओ बनवण्यासाठी बसत होते आणि घरा म्हणजे कामावरसून इलेला असे आणि आता मी व्हिडिओ बनवू बसते. मी तर माझून एक व्हिडिओ होतो तो म्हणजे माका केसांवरसून धुवून ना व्हिडिओ बनवतो होतो. तर मी आता केस जरा धुवून घेतलंय आणि आता ते केस काही सुकाक नाहीत. पण माका ना भयानक चायची तलब इली आहे म्हणून मी चहा बनवून ठेवलंय आणि आता मी हडे व्हिडिओ बनवू घाटीले. तर ना माझी सगळी तयारी झाली आहे व्हिडिओ बनवची, दाखवते. तर ह्या बघा रूमची अवस्था ना अशी असता जेव्हा मी व्हिडिओ बनवते. तरच थोडासा सामान मशीनवर ठेवलेला असा, आता कायमच असता म्हणा. त्यानंतर ना थोडासा इथे सगळा ठेवलेला असा. आता ही मच्छरची बॅट कशा घेऊन बसले काय माहितीये, मास्का मध्ये मध्ये मरतात ना त्या मास्कांका मारूसाठी. बाकी या बघा ह्या सगळा असा झालेला असा आणि सगळी तयारी झाली आता माका फक्त चहा पिऊची असा म्हणून मी चहा बनवून ठेवली असं मला दाखवते. तर ही बघा चहा हाय मस्त बनता हा असा आणि मी आता ही चहा पिणार असय आणि मग माझ्या कामाक मी लागतलंय. अजिबात माझ्या ओट्याकडे तुम्ही बघू नको. बघा या असो अवस्था, कारण कामावरून येऊन डायरेक्ट मी आता व्हिडिओ बनवते आणि जर व्हिडिओ नाही बनवले ना तर मला खरंच कायच मिळायचं नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. म्हणून मी पहिला व्हिडिओ बनवूया आणि ह्या सगळा नंतर आवरून घेऊया. सगळ्यांच्या घराकडे ही सेम अवस्था असता, त्यामुळे कोणी कोणाक जज करायचा नाही की असाच कशा, घाणच कशा, काय कशा. प्रत्येकाच्या घराकडे सेम असतात, त्याच्यामुळे कोणी उगा शानपणा करू घ्यायची नाही. कारण काय काय बायकांका लय सवय असता की ह्या असा कसा तसा कसा सांगायची. आपली बायकाच बायकांची दुश्मनं असतात. म्हणजे तू ह्या असा कशा करून ठेवलं, तसा कशा करून ठेवलं असं सांगणारे असतात. तर मंडळी मी तुला सरळ सांगतोय, मी एकतर मेकअपचे व्हिडिओ बनवते, दुसरी गोष्ट म्हणजे मी मालवणी व्लॉग पण बनवते आणि हे मोठे व्हिडिओ पण मी सुरू केलेले असतात. आणि ह्या सगळ्यामध्ये मी ह्या सगळा काम पण करते, मी जॉबला पण जाते. ह्या सगळा मी हँडल करते एकटा माणूस. ओके, माझी बहीण पण असता, पण बिचारा खूप लेट येता आणि खूप लवकर जाता कामावरती. त्याच्यामुळे ता माका हँडल करू अजिबात नसता. एडिटिंग मी एकटा करते, मला कोणी मी ठेवलेलं नाही की मला बाबा एडिटिंग करूसाठी. त्याच्यामुळे ह्या सगळं मी एकटा करत असल्यामुळे ना ही सगळी घाण अशी असतलीच. आणि जेव्हा आपण खूप कामं करत असतो ना तेव्हा ना थोडंसं वेळ आपल्याला पण मला माका पण वेळ मिळत नाही स्वतःसाठी. म्हणजे कधी ना मोबाईल वापरूसाठी पण थोडंसं वेळ मिळत नाही. जास्त जास्त मला मोबाईल वापरूच असतात ना तर मला कायम ना रात्रीचा वेळ मिळतं, तेव्हा पण मला एडिटिंगच करूची असता. तर ह्या सगळा असा असा आणि त्याच्यामुळे ना ह्या सगळं मी माझा आवडतलं, ह्या सगळा करून मी माझं घर स्वच्छ पण ठेवते. त्याच्यामुळे अजिबात काय काय बायकांका सवय असता, जरा जाऊन सांगायचा कॉमेंटमध्ये दुसऱ्याच्या, जरा जाऊन घाण करायची दुसऱ्याच्या कॉमेंटमध्ये, सवय असता काय काय जणांका. आणि अशी असतात हा बायका, खूप बायका अशी असतात जी घाण करतात. आणि बापी अजिबात अशा नसते. बापी काही घेणं देणं नाही, काही घेणं पडलेलं नाही. ते मस्त व्हिडिओ बघणार, छान बोलणार आणि जाणार बस. किती सुंदर असत ते. पण बायकांका लय पडलेलं असतं. मग तुझं किचन घाणच होता, मग तू ह्या हे का म्हणजे चमचे ठेवूसाठी ह्या कशा वापरतस. अरे मी बॅचलर मध्ये राहतं, मी आणि माझी बहीण राहतं, हे संसार नाही मांडलंय मी संसार मांडलं असतंय ना तर ह्या सगळं मी असं एकदम भारी केलं असतंय. तरी किती भारी बनवलंय मी, अजून किती भारी बनवू. हा, 2 पोरगी आम्ही रवतो आणि किती आम्ही भारी बनवू. ह्या सगळा तुमची पोरा अशी रवत असते तर एवढं तरी केलं नाही असतं काय. जरा मनाकडे प्रश्न विचारा आणि त्यानंतरच कमेंट करा. त्याच्यामुळे अजिबात कमेंट करू घ्यायची नाही, समजलं तुमका. तर झाला जरा जरा दम दिलंय सगळ्यांका काय. कारण माझे फॉलोवर्स ते नसतं असं काय बोलणारे असत नाही, हे माझे फॉलोवर अजिबात नसतात. हे कोणतरी बाहेरसून येतात आणि बोलणारे असे असतात सगळे. त्याच्यामुळे त्यांना जरा दम देऊच लागतं, नाही तर जरा शानपणा करतात ते. तर माझा सगळा झाला. आता माझी चाय पण रेडी झाली आहे. आता मी चहा पिऊन घेतोय आणि माझा व्हिडिओ लागते. ओके, आणि मी माझा ड्रेस पण तुला दाखवते. मी कुठला ड्रेस एक नवीन घेतलेला आहे, तो मस्त कॉटनचा ड्रेस हा. 700 रुपयाचा ड्रेस हा, पण 700 रुपये पुरे वसूल होतात असो ड्रेस हा. फुल कॉटन म्हणजे मिशोवरून घेतलाय, पण मिशोवाल्याने एवढी क्वालिटी सुधारल्याने आहे ना स्वतःची, एक नंबर भारी आहे. तुमका मी नक्की दाखवीन, पण आधी चहा पिऊन घेते. बघा मंडळींनो, कसलो ड्रेस हा, व्हीनेक असा मस्त यायचो. आणि याचे हात बघा, हे बघा कसले भारी हात त्याचे. आणि एकदम अनारकली असा. हा, हे बघा मी तर खाली काय पायजमा घालूक नाही, तर ह्यो असं अनारकली असा पायजमा दाखवते मी कसं असायचो. तर मी घातलंय ना टॉप, तर मग एवढं आवडलो ना, म्हटलं डायरेक्ट दाखवू गेले पायजमा घालूच्या आधीच. तर तुम्हाला पायजमा दाखवते मी. हे बघा पायजमा नॉर्मल पॅन्ट असायची, नॉर्मल पॅन्ट जशी आपली असत तशी. आणि याची ओढणी बघा, ही बघा ही याची ओढणी असा.
प्युअर कॉटन, एकदम प्युअर कॉटन असं आहे हो. त्यामुळे तुमका जर कॉटन मध्ये काहीतरी घ्यायचं असत आणि 700 रुपयाच्या आतमध्ये काहीतरी घ्यायचं असा ना, बिनधास्त तुम्ही याच्याकडे जावा. मी तुमका ना पूर्ण याचा पूर्ण लुक घालतोय आणि मस्त एकदम दाखवते. पण तोपर्यंत तुमका एक गोष्ट दाखवची असा, ती म्हणजे मी आत्ताच मी केस धुतले, तुमका सांगितलंय की नाही. तर ना मी ना आता हो ना ह्या लावलंय, ते सांगा. माझे केस थोडेसे कुरळे असत, तर ह्या तत्वेद हर्बलचा ना मार्क्स येता एक. तर ह्या पोर्शन मार्क्स असा हिबिस्किस हेअर प्रोटीन 100 ग्रॅमचा काहीतरी असा या पोर्शन असा, तर आपल्या केसांना ना कुरळे बनवतात. म्हणजे कुरळे केस असतात ना, ते मॅनेज करू शकत नाही, तर मॅनेज होतात. त्यांना दाखवते मी बनवलंय त्यांना. म्हणजे छान वाटत असे. असेच सोडून मी खयाही जाऊ शकते. हे बघा, असेच सोडून मी खई कुठेही जाऊ शकतोय. खय पण एवढे छान वाटतात असेच केस. तर सगळा असा तुमका ह्या मार्क्स हवा असा तर मला नक्की सांगा. मी तुमका याची लिंक पाठवीन. कोणाक हव्या असतात तर मला मेसेज करा तुम्ही. आणि तुमका कसं वाटला ह्या मला नक्की सांगा. सोबतच ना तुमका मी नंतर ना माझं पूर्ण लुक दाखवते. आता मी व्हिडिओ करून बसतोय, कारण मी पायजमा ह्यासाठी घातलंय नाही, कारण व्हिडिओ करताना मी पायजमा खाली काही घालत नाही. डॉक्टर म्हणून फक्त वरती हे घालते, आतमध्ये पॅन्ट असा छोटीवाली. हा मी दाखवते. तर असं सगळं असं आता मी व्हिडिओ करू बसतोय. तोपर्यंत नंतर तुमका व्हिडिओ वगैरे झालो ना, माझं करून, की तुमका मी ना पूर्ण माझं लुक दाखवेन, कसो असा लुक तो. ओके, तर आता व्हिडिओ करू जाते. मंडळींनो, जस्ट व्हिडिओ मी बसलोय असाच आणि मग ह्या आठवला आणि मी मोबाईल घेतले आणि सर्च मारत बसले. म्हणजे झाला असा 15 मिनिटं आली मी व्हिडिओ कसा बसान, आणि मी मोबाईल घेऊन ह्या सर्च मारते की गणपतीची डेकोरेशन काय करायचं. म्हणजे तर संध्या रात्र जातील असा, आणि मग अजून जेवण पण बनवूचं असता, ती सगळं भांडी घासूची सगळं आवरूचा असा. माझी बहीण योग झाली असा, आणि माका काय आठवता तर गणपतीचं डेकोरेशन काय करायचं ह्या जर मी करत बसलंय ना हयच, तर माझी व्हिडिओ तर होऊच नाही. दुसरी गोष्ट, आज जोक गिडाक पण भेटायचा नाही. त्याच्यामुळे आता माका व्हिडिओ बनवतो असा. माका आठवला वाटत तुमच्या शेअर करूया की मी हे धंदे पण करतोय. तुमच्यासोबत माझा होता काय हो. आणि गणपतीचं डेकोरेशन ठरवलंच की नाही हे मला नक्की सांगा, कारण मी तर अजून काय ठरवू नाही. तुम्ही ठरवलं असेल आणि काय आयडिया असतील ना शेअर करा. माझे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स आहेत ना, ते माका भयानक आयडिया शेअर करतात. एक आयडिया शेअर करतात आणि मला आवडतात पण. 2-3 फायनल पण केलेले असत. पण नक्की समजत नाही खयची आयडिया करायची. काय होतं माहिती, नुसतं मीच एकदा डेकोरेशन करत नाही, तर बाबा पण आमचे करतात डेकोरेशन. त्यामुळे बाबांची पण परमिशन आमका घेऊची लागतात. त्याच्यामुळे बाबांका व्हिडिओ टाकू होय, म्हणजे मी हयसून बहिणीक पाठवतले बारक्या, मग त्या दाखवतला बाबांका व्हिडिओ, आणि त्यानंतर बाबा आणि माझ्या डिस्कशन होणार, त्यानंतर आम्ही फायनल करणार. ह्या सगळा असा. तुमच्याकडे काही आयडिया असतील तर मला नक्की पाठवा, म्हणजे मी पण त्याच्यावरती डिस्कशन करीन आणि ह्या करीन. आणि तुमच्या काय ठरलं असतं आपण मला सांगा, म्हणजे कॉपी करते हो. आणि तुमचं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा डेकोरेशनचा काय ठरला की नाही ठरला. तर मंडळींनो, आता ना मी हे मेकअप वगैरे करून झालेलं असा, आणि आता मी माझं सगळं झाला असा मेकअप वगैरे, आणि आता मी माझा हो सगळा फायदा गेटअप उतरतलाय. पण त्याच्या आधी मी तुमचा ड्रेस दाखवते. तर हे ड्रेस असो काहीतरी असा, हे बघा. आणि हे बघा पायजमो ह्याचो, आणि ह्याची छान अशी ओढणी. एवढं कॉटन, एकदम प्युअर कॉटन असा. जर तुम्हाला घेऊचो असत ना तर मला नक्की सांगा. मी याची लिंक तुमका हवी असत तर मला मेसेज करा, म्हणजे तुमका मी याची लिंक पाठवते. तर आता एवढंच व्हिडिओ असा छोटोसा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आज म्हटलं घराकडे गेलाय तर व्हिडिओ बनवूया म्हणून मी बनवलेला आहे. तर तुमका आवडला तर मला नक्की सांगा. आणि आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.